मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी आता ठाकरे गटाकडून होते। पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी कोट्यावधी रुपये घेतल्याचा आरोप केला होता। असेच आरोप जेव्हा विरोधकांवर झाले तेव्हा विरोधकांवर कारवाई झाली, आता शिंदेंवर कारवाई का होत नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला। ते रत्नागिरीतल्या राजापूरमध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते। जर हा गुन्हेगारी स्वरूपातून मिळालेला पैसा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असेल, त्याने स्वीकारला असेल, तर पीएमएल ॲक्टनुसार त्यांच्यावरती अशा प्रकारची कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत। ते सांगतायत कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेंना गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहेत, हाच पुरावा। आणि आणखी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की या मिंद्यांकडे गणपत गायकवाडांनी सांगितले की त्यांचे करोडो रुपये आहेत, करोडो रुपये। मग तुम्ही अनिल देशमुखांना आत टाकलं होतं का? तर 100 कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितला, ऐक्यू माहिती। मग याने तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलाय, सगळी काही पुरावे आहेत, तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, काय केलं ते दिसते, पण तो काय बोललाय त्याची दखल का नाही तुम्ही घेत?